स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथ चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन. त्याच्यात सेकंड टॉपिक आहे इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे व्यस्त चलन. आता कसं असं समजा एक्स व्हेरिएबल आहे, एक्स व्हेरिएशन ऑफ 1/y किंवा एक्स व्हेरिएशन द इनव्हर्स व्हेरिएशन y असं आपल्याला म्हणता येईल. त्याचं इक्वेशन जर बनवायचं असेल आपल्याला तर कसं म्हणता येईल इक्वेशन, एक्स व्हेरिएशनचं साइन काढलं आणि के घेतला इंटू 1/y हे त्याचं इक्वेशन म्हणजे समीकरण तयार झालं. काय केलं आपण, व्हेरिएशन साइन काढलं, इक्वल साइन टाकलं, कॉन्स्टंट के घेतला इंटू 1/y. आणि मग आता प्रॅक्टिस सेट 7.2 क्वेश्चन फर्स्ट. आता आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय म्हणतात, द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज. तर या ठिकाणी बघा नंबर ऑफ वर्कर्स दिले आपल्याला, नंबर ऑफ वर्कर्स काय W अँड नंबर ऑफ डेज इन D. तर काय मग number of workers and number of day to complete a work in given of the following. Complete the table. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल मग, W inverse variation D. तर W is equal to K into 1/D. आता बघा नंबर ऑफ वर्कर्स दिले 30, K into नंबर ऑफ डेज इक्वल टू दिले 6. तो 6 इकडे येऊन काय करेल, 30 ला मल्टिप्लाय करेल, 30 ला k इंटू 1, 6 0 0, 6 3 जार 18, k इंटू 1 k. तो कॉन्स्टंटची व्हॅल्यू आली k आली. मग आता आपल्याला पुढे विचारले d इज इक्वल टू 12, D equal to K is equal to 180. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, वर्कर्स W फाइंड करायचा आहे. तर W is equal to K into 1/D. मग W equal to 180 into 1/12. तर W is equal to 15 वर्कर्स. किती वर्कर्स आले, 15 वर्कर्स आले. अशा पद्धतीने आपल्याला हे एक बॉक्स भरता आला. पुढे त्यांनी म्हटलंय, आता बघा काय म्हटलं बघा, सेकंड इक्वेशन घेतलं याच्यातलं. पुढे या ठिकाणी W इक्वल टू वर्कर्स आहेत 10, कॉन्स्टंट आहे 180. तर आपला D फाइंड करायचा आहे. काय मग W इनव्हर्स व्हेरिएशन D. तर W इज इक्वल टू K इंटू 1/D. मग आता 10 इज इक्वल टू 180 इंटू 1/D. तर D इंटू 10 इज इक्वल टू 180. तर D इक्वल टू 180/10. तर D इज इक्वल टू 18 डेज. D इक्वल टू 18 डेज. पुढे आता D इक्वल टू 36, K इक्वल टू 180, K इक्वल टू 180. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, नंबर ऑफ वर्कर्स फाइंड करायचे आहेत. काय फाइंड करायचं, नंबर ऑफ वर्कर्स. कसं बघा, W इज इक्वल टू K इंटू 1/D. W किती आहे माहित, K 180, 1/D ची व्हॅल्यू 36.
तर W इज इक्वल टू 36 वन जा 36, 36 5 जा 100, सॉरी 5 इंटू 1 5. नंबर ऑफ वर्कर्स किती आले? 5 आले. अशा पद्धतीने आपल्याला हा फर्स्ट क्वेश्चनचा टेबल काय केलेला फाइंड करता आला. पुढे आता सेकंड क्वेश्चन सेकंड फाइंड कॉन्स्टंट P इनवर्स व्हेरिएशन Q. त्याच्यात फर्स्ट घेतोय आपण. इफ P इक्वल टू 15 then y इज इक्वल टू 4. P इक्वल टू 15 then y इक्वल टू 4. कॉन्स्टंट म्हणजे काय फाइंड करायचं आहे? K फाइंड करायचा आहे. पाहता P इज इक्वल टू K इंटू 1 अपॉन Q. 15 इक्वल टू K इंटू 1 अपॉन 4. हा 4 इकडे मल्टिप्लाय करतो, डिवाइड करतोय 1 ला, इकडे तो मल्टिप्लाय करेल. 15 इंटू 4 इक्वल टू K इंटू 1. 15 4 जा 60 इज इक्वल टू K. K ची व्हॅल्यू आली 60 आली. पुढे सेकंड याच्यात आपण थर्ड एक्झाम्पल घेऊ. तर S इनवर्स व्हेरिएशन 1 अपॉन R स्क्वेअर. सो X इनवर्स व्हेरिएशन R स्क्वेअर 1 अपॉन म्हणतात. इफ S इज इक्वल टू 4 T square and then T is equal to 5. काय बघा, S इक्वल टू K इंटू 1 अपॉन T स्क्वेअर. 4 K इंटू 1 अपॉन 5 स्क्वेअर. 4 K इंटू 1 अपॉन 5 25. 4 इंटू 25 इज इक्वल टू K इंटू 1. 100 इक्वल टू K. तो कॉन्स्टंट आला 100. तर अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सेकंड सॉल्व करता आला. आता पुढे क्वेश्चन थर्ड आहे बघा. क्वेश्चन 3 घेऊ आपण. क्वेश्चन 3. The boxes are to be filled with apple in a heap. If 24 apples are put in a box, then 27 boxes are needed. तर बघा, number of apple n is equal to 24 आणि number of box 27. Number of box B is equal to 20. Therefore, पुढे काय म्हटले? If 36 apple are filled to in a box. आता या ठिकाणी आपण काय करणार? आधी कॉन्स्टंट काढणार. कॉन्स्टंट काढणार K is equal to N into B is 24 into 27. 24 into 27. 7 4s are 28, carry 2. 7 2s are 14 plus 2 16. 2 4s are 8, 2 2s are 4. 8 6 plus 8 10, carry 1 5 आणि 6. 608 हा आला कॉन्स्टंट आला. पुढे त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे 36 ऍपल
म्हणजे नंबर ऑफ ॲपल n इज इक्वल टू 36. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, नंबर ऑफ बॉक्स फाइंड करायचं आहे. नंबर ऑफ बॉक्स b इज इक्वल टू आपल्याला फाइंड करायचं आहे. का होईल मग बघा, n इनवर्स व्हेरिएशन बॉक्स, तर n इज इक्वल टू k इंटू 1 अपॉन b. n किती आहे 36 इंटू इक्वल टू k किती काढलं आपण 608 इंटू 1 अपॉन b. आता काय होईल, b इंटू 36 इक्वल टू 608 इंटू 1. So therefore b equal to 608 upon 36. 636 24 इंटू 27 बरोबर की नाही, आपण बघू घरी 24 इंटू 27 7 4 जार 28 कॅरी टू 7 टू द 40 प्लस 2 6 बरोबर आहे. आणि 2 48 6 प्लस 8 14. म्हणजे या ठिकाणी 4 इज सॉरी 4 4 4 4. माझं बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल 12 3 जार 12 5 जार 12 4 जार. b इज इक्वल टू 18. तर आपल्याला 18 बॉक्स लागते.